कॅन्डिडेट 2 ला 1 मत, 1 ला 1 मत, 2 ला 2 मत, कॅन्डिडेट 3 ला 1 मत, कॅन्डिडेट 4 ला 1 मत, आपण दिलेले मत बरोबर आहेत. कॅन्डिडेट 5 ला 1 मत. अनफिनिश वोटर्स कोणीच शून्य आहेत. त्यांनी पूर्ण वर्क फिनिश नाही केलं पण दुसऱ्यालाच मत केले 4 पैकी, म्हणून कोणीच नाही आहे. एंड झाली प्रोसिजर. आता एंड झाली म्हणजे एंड नाही समजायचं. आपण आता क्लोज केलं, रिझल्ट केला. आता आपल्याला ही मशीन शून्य करायची, क्लिअर करायची. क्लिअर. कारण जोपर्यंत ही मशीन क्लिअर होणार नाही तोपर्यंत मशीन पुढचं मत घेणार नाही. बरोबर. आता आपण क्लिअर करू. लॉंग डिबेट मोठा. ही साईन आहे की आता तुमची मशीन क्लिअर झाली. आता तो दाखवतो टोटल वोटर्स शून्य आहेत, कोणीच नाही याच्यामध्ये. पोस्ट बंद करता. टोटल वोट शून्य. अंडर वोट्स नाही आहेत. कॅन्डिडेट 5 सीट 1 होती. 1 ला 0 मत आहे सध्या. हे पहिलं पाहायचं त्याच्यामध्ये 1 ला 0 मत आहे काय, 2 ला 0 आहेत काय, 3 ला 0 आहेत काय, हे सगळं दाखवतो. आपण एकदा खात्री करून घ्यायची की मशीन 1 ला 1, 2 ला 1 असं दाखवणारच नाही, कारण आपण क्लिअर केलेली 0-0 मत दाखवतो. बघा पोस्ट 2 करतं, पोस्ट 3 आणि पोस्ट 4 इतकं आपल्याला त्याने करावं लागणार आहे. सेंटरवर सकाळी 6 वाजता. आणि या प्रोसेसला वेळ लागतो म्हणून 90 मिनिटाचा पिरियड दिलेला. 90 मिनिटात तुमचं सगळी सुरू व्हायला पाहिजे. म्हणजे ते स्टार्टिंग टाईमच्या एक 10-15 मिनिटं आधी आपण रेडी होतो. नाही तर मग 7 वाजता की लाईन वाढत राहील, मग सिलिंग सुरू राहील, मग आपल्याला घाम होईल. कॅन्डिडेट 4 ला 0, 5 ला 0. अनफिनिश वोटर्स 0 आहे. 0. एंड. हा एंड आला समजून जायचं मशीन आपली प्रोसेस पूर्ण करून चुकली आहे. लॉंग लिप आला, मशीन संपली. आता मशीन आपली 0 आहे, त्याच्यामध्ये एकही मत नाही आहे. अशा वेळेस ताबडतोब स्विच ऑफ करायचा, हा लॅच काढून घ्यायचा या पद्धतीने, आणि हे कंपार्टमेंट पहिल्यांदा रेडी करून ठेवून घ्यायचं. त्या 4 आपल्या मशीन्स आणि याला घ्यायचं मग प्रिसाइडिंगच्या टेबलवर किंवा पीओटीच्या टेबलवर या मशीनला. आता याला आपल्याला सिलिंग करायचं आहे. या सिलिंग प्रोसेसमध्ये हा जो कॅन्डिडेट सेक्शन आहे हा सील असेल. आता हे सांगितलं आपण, पण मशीनची ओळख नाही करून दिली. मशीन हा EVM जो कम्प्लीट आहे, इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशीन, त्याचे हे 2 पार्ट आहेत मेन. हा आहे कंट्रोल युनिट आणि हा आहे बॅलेट युनिट. ठीक आहे. आता या कंट्रोल युनिटला 4 सेक्शन्स आहेत. एक हा जो मागे दिसतोय हा पॉवर सेक्शन आहे, इथून आपण याला पॉवर देतो. दुसरा आहे हा डिस्प्ले सेक्शन, आपण यावर प्रत्येक गोष्ट डिस्प्ले करू शकतो.
तिसरा आहे हा कॅन्डिडेट सेट सेक्शन. हा तुम्हाला इथे सील करून दिला राहील ऑलरेडी. याला हात लावायचा नाही आहे. चौथा आहे हा रिझल्ट सेक्शन. हा तुम्हाला सील करायचा आहे. मॉक पोल झाल्यानंतर हा बॅलेट सेक्शन आहे म्हणून याचं बटन मोठं दिलेलं आहे कारण याला नेहमी ऑपरेट करायचं आहे. आणि हा आहे टोटल. याला सिलिंग कसं करायचं आता हे आपण समजून घेऊ. याच्याकरता मशीन ऑफ असणं आवश्यक आहे. तुमच्या लक्षात आलं आता. मशीन ऑन करून कुठलंही ऑपरेशन करू नका. आता हे सिलिंग करत असताना आपल्याला आयोगाने काही साहित्य दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पहिलं साहित्य आहे हा स्पेशल टॅग. हा स्पेशल टॅग या मशीनमध्ये या ठिकाणी या पद्धतीने लावायचा आहे. तो लावायचा याच्याकरता आहे की उघडल्यानंतर जेव्हा आपण मशीन उघडतो रिझल्ट पाहण्याकरता हा जो नंबर आहे स्पेशल टॅगचा हा तुमच्या डायरीत तुम्हाला लिहून ठेवायचा आहे. प्रिसाइडिंग ऑफिसर्स डायरी आणि 17A 17C जेव्हा आपण भरतो त्यावेळेस मशीनचा नंबर कंट्रोल युनिटचा नंबर लिहितो आणि वापरलेला स्पेशल टॅग याचा हा नंबर लिहितो. हे काउंटिंगच्या वेळेस एजंट लोक चेक करतात की तुम्ही गोडाऊनमध्ये स्ट्रॉंग रूममध्ये गेल्यानंतर मशीन तोडली, मशीनमध्ये मतं टाकले आणि हा दुसरा कुठला तरी लावून दिला. म्हणून हा नंबर तुमचा परफेक्ट तुमच्याजवळ लिहिलेला असला पाहिजे. तो याला लागलेला राहील. हा भरत असताना हे कंट्रोल युनिटचा नंबर इथे टाकायचा आहे जो मागच्या साईडला आहे याच्या. हा कंट्रोल युनिट नंबर याच्यावर टाकायचा आहे इथे. आणि इथे आपल्याला आपल्या केंद्राचा विभेदक चिन्हाचा शिक्का मारायचा आहे. म्हणजे समजा तुमचा केंद्र क्रमांक प्रभाग क्रमांक 2 5 नंबर असेल 2/5 असा तुम्हाला शिक्का दिला राहील. तो शिक्का इथे मारायचा म्हणजे हे कन्फर्म होईल ही मशीन योग्य आहे. आणि मागच्या साईडला सिग्नेचर्स आहे. इथे प्रिसाइडिंग ऑफिसरला सही करायची आहे. खाली एजंट सही करायची आहे. ते काम आपल्याला आधी करायचं आहे सकाळी. त्यानंतर मग हा इथे लावायचा आहे. हा एक कागद तयार करून घेतला. दुसरा आपल्याकडे आहे पेपर सील. हा पेपर सील. या पेपर सीलचा सुद्धा नंबर आपल्याला लिहून ठेवायचा आहे कोणता वापरला. हा इथे येईल. सर्वात आधी आपल्याला या मशीनला पेपर सील लावायचा आहे. तो पेपर सील असा आला पाहिजे की जेणेकरून याचा नंबर आलेल्या ऑब्झर्वरला दिसला पाहिजे. आता हा हे स्पेसिमन आहे म्हणून इथे आला आहे तर हा नंबर इथे राहतो. त्यामुळे हे जेव्हा अशी स्ट्रीप इथे चिपकते त्यावेळेस हा डॉक्युमेंट इथे राहतो. हा नंबर इथे या याच्यावर आला पाहिजे. मॅडम लक्षात घ्या तिकडे पहा ना आधी नाही तर मग तिथे तुमची तारापड उडून जाईल. आपण काय करू लक्षात घ्या ना. तर हे लावत असताना याच्यामध्ये हा पेपर कसा टाकायचा हे सुद्धा आपल्याला कळत नाही. आपण असा टाकतो आणि मग तो नंबर आतमध्ये येतो. म्हणून थोडंसं स्किल वापरा की पहिल्यांदा आधी ठेवून बघा. असं आतमध्ये ठेवून बघा असा येतो. मग हे घासून उघडा. हे असं स्क्रीन पकडा होतात. कन्फ्युजन होणार नाही या पद्धतीने. बरोबर आहे. आणि आता ही स्ट्रीप अशी हळूहळू जाऊ दे. माझ्या हाताने इतकी इझी घेऊ. बरोबर आहे. आता याला थोडंसं लावून बघा असं आणि याला सेट करून घ्या इथपर्यंत. नंतर हा पार्ट असा हातमध्ये जाऊ द्या. याला उघडा आणि हे काय हे झालं तुमचं पेपर सीलचं सीलिंग. पेपर सील लागला. आता हा जो घ्यायचा आहे याला सील करायचा आहे स्पेशल टॅगने. त्याच्याकरता आपल्याला धागा दिलेला आहे. हा धागा घेण्यात कंजूसी करू नका. हा थोडा मोठा धागा घ्यायचा म्हणजे तो तुम्हाला कुठेही फिरवता येईल. काय होतं